हॅलो. तर बोलतो आपण या ठिकाणी आपण बघतोय चेतन भोईर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. स्वप्नील पवार सर यांचा आपण सन्मान केलाय, धन्यवाद. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार असेल ते मात्र रजा घेत आहेत. फणसडोंगरी संघाला मात्र आता पराभवाची धूळ चारल्यानंतर तन्मय 11 विंधणे संघ या मॅच मध्ये मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मी मानस मनोरे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच स्वागत सगळ्या प्रेक्षकांचं कारण आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी स्वप्नील दादा खोपकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आसरेवाडी गावचे एक दमदार आयोजक आणि एक त्याच्याच बरोबरीने प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे स्वप्नील दादा खोपकर आलेले आहेत. बघतोय फणसडोंगरीचे संजय भोईर यांचा देखील सन्मान केला जाईल. आपण बघतोय राहुल पाटील यांना विनंती करूयात. आपण आपल्या शिवास या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वप्नीलजी खोपकर आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय उमरोली संघाचे पॅकर्स शेखर महाडिक, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण एक बाईकची चावी सापडले, ज्या कोणा मालकाची असेल ती घेऊन जायची आहे. चावी सापडलेली आहे, कुणाची असेल तर घेऊन जायची आहे. स्वप्नील दादा खोपकर साहेबांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करतोय. मैचला मात्र शुरुआत की जाए। तो चलिए दोस्तों चलेंगे मैदान के अंदर जहाँ पे मुकाबले की शुरुआत की जाएगी। तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का मैं मानस मनोरे करूंगा स्वागत। जहाँ पे दूसरे राउंड की मैच, ए ग्रुप का दूसरा राउंड। पहली गेंद स्लॉट वाली थी ऑन साइड पर आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच। ये पहली गेंद पर 6 रन। पारगाव संघ आपला 12वा खेळाडू, पारगाव संघ आपला 12वा खेळाडू पारगाव संघ आपला 12वा खेळाडू नक्कीच आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतं एक जबरदस्त व्यक्तिमत्व। ज्या पद्धतीने आपण बघतोय सध्या पॅकर्सचा बराचसा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो, तशाच पद्धतीने स्वर्गीय नामदेव स्मृती यांच्या नावानं आपण बघतोय बऱ्याचशा मैदानावर बऱ्याचशे संघ उतरत असतात आणि स्वर्गीय नामदेव स्मृती यांच्या नावानं खेळवले जाणारे आमचे पॅकर्स या ठिकाणी आपण बघतोय शेखर महाडिक यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय शेखर महाडिक, आपण बघतोय अजून एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेले पॅकर्स म्हणून आपण त्यांना म्हणूयात, कारण आपण नेहमी म्हणतो की संघ फॉर्म मध्ये असतो तितकाच पॅकर्सही फॉर्म मध्ये असतो आणि स्वर्गीय नामदेव स्मृती या नावानं बऱ्याचशा संघांना संधी देणारे आमचे एक जबरदस्त पॅकर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेखर महाडिक यांच्या स्वरूपाने आपण त्यांना पाहू शकता मंचावर। या ठिकाणी आपण बघतोय आमच्या सन्मान कक्षामध्ये या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय। आमचे शेखर महाडिक या ठिकाणी वेलकम तुमचं। वळूयात सामन्याकडे पुन्हा एकदा। या ठिकाणी आपण बघतोय मागचा सामना सर्वांना चकित करून विंदणे संघाने जिंकला होता। इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, विकेट किपरने आपलं काम चोख बजावलंय, विकेट मिळतीये ती पारगाव संघाला। विकेट आपको आते हुए नजर आएगी। कुणाल तारेकर खरं तर तुमचा अतिरिक्त खेळाडू नाहीये, तुम्ही 11 आहात, पण काउंटिंग जर झाली नाही तर त्याला स्कोरर जबाबदार नसेल, तुम्हाला फक्त मॅचेसचीच काउंटिंग होईल। तुम्ही जिंकलात, परास्त झालात, गोलंदाज नेम खरं तर जे माहीत आहेत त्यांची नावं नक्कीच घेतली जातील यात शंका नाही, पण क्षेत्ररक्षक
ज्या वेळेला झेल टिपतील आणि नावं जर माहीत नसेल तर काउंटिंग होणार नाही. हॅलो, एक विकेट यहां से जरूर गई है. बल्लेबाज आकाश जिनका विकेट यहां से गिरा. पहला झटका यहां से टीम तन्मय 11 विंदड़े को बिल्कुल दिया जाएगा. आकाश पाटिल के तौर पर जिन्होंने पहली गेंद पर 6 लगाने के साथ साथ ये बताया था कि इस 3 ओवर की मैच में मेरे बल्ले से आपको बहुत रन बरसते हुए नजर आएंगे. लेकिन उसके बाद जैसा ही विकेट गिरा यहाँ से थोड़ी सी अब रनों की गति आपको स्लो डाउन होती हुई नजर आएगी. प्रफुल्ल मोकल जिनको आप देखते हैं सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव की तरफ से पहली ओवर को फेंकते हैं और वही गेंदबाज है प्रफुल्ल मोकल. इस बार अटैक किया जाएगा. हाफ ट्रैकर वाली गेंद थी. छोटी गेंद मतलब खोटी गेंद और छोटा सिक्का खोटा निकला. इस बार मिलेंगे आधा दर्जन रन. नक्कीच जबरदस्त स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकारानं आगाज केलाय. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी क्षेत्र तेच निवडलंय, परंतु यावेळेस आपण बघतोय वन बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाईल. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का? मिल्टीए सिंगलच्या मदतीने आपण बघतोय पहिली विकेट जरी गमावली असेल त्यानंतर मात्र दमदार खेळ चालू केला. तो विंदणे संघाने मागच्या सामन्यामध्ये सगळ्या प्रेक्षकांना चकित केलं असेल. मग ती गोलंदाजी असेल फलंदाजी असेल. असं वाटलं होतं की फणस डोंगरी संघ या ठिकाणी डोकं वर करू देणार नाही विंदणे संघाला, परंतु विंदणे संघानं आपल्या चांगल्या गोलंदाजी चांगली फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून हा सामना जिंकून दिला. या ठिकाणी आपण बघतोय पंधरा धाबा पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. मानस आपण बघतोय 3 षटकांचा हा सामना आहे आणि 3 षटकाच्या या सामन्यामध्ये आता मात्र आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये आपल्या फलंदाजांवर विश्वास ठेवला होता विंदणे संघानं. याही सामन्यात तेच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. विंदणे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, फलंदाजी स्वीकारली. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय 15 धाबांचा या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धाबा कुठून काढल्या. म्हणजे एकूणच सुरुवातीपासूनच त्यांनी ठरवून घेतलंय की आक्रमण हाच आपला बचाव असेल आणि अटॅकिंग करताना आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 15 धाबा जमा करून आता मात्र एक धाबासंख्येचा डोंगर उभा करण्याच्या हेतून नक्कीच पावलं उचललेत. नक्कीच या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे. सवणे गावचे आमचे एक यशस्वी पॅकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मनोज दादा देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ज्यांच्या नावाने मात्र ज्यांच्या सुकन्येच्या नावाने रियांशी 11 कळवे संघ जो आज या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल ते सवणे गावचे एक यशस्वी पॅकर मनोज दादा देशमुख साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनापासून स्वागत. पहली ओवर का खेल हुआ है. रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड के ऊपर 15 रन. प्रफुल्ल मोकल का वो ओवर जहां पे एक विकेट को निकाला गया और उसके बाद रन दिए गए मात्र 15. दूसरी ओवर में गेंदबाजी मार के ओवर गेंदबाज आपको आते हुए प्रवीण मोकल बिल्कुल नजर आएंगे. हल्के हाथों से यहां से खेला, रन आउट का मौका बन सकता था लेकिन एक चौके सिंगल जो मैदान के अंदर आपको दौड़कर बिल्कुल पूरा होते हुए नजर आएगी. लेकिन देवेंद्र माई सर इस टूर्नामेंट को सक्सेसफुल बनाने में बहुत सारी मेहनत ली है. इस टूर्नामेंट के जो ऑर्गेनाइजर है अंकित जी मालूसरे सर, राहुल जी पाटिल सर, प्रणय जी भोईर सर, विलास जी कदम सर, शुभम जी कदम सर, हमारे यश मालकर सर, बहुत सारी मेहनत उन्होंने ली है और दिन रात मेहनत के बाद ये प्रतियोगिता हुई सक्सेसफुल. लेकिन रिवर्स स्वीप दुधारी तलवार लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है और थर्ड मैन बाउंड्री के बाहर यहां से मिलेंगे 4 रन. नक्कीच 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पंच निशांत माळे सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. निशांत माळे आता बघायला गेलं तर एक चांगले लेदर क्रिकेटर पण आहेत आणि सध्याच्या घडीला आपण बघतोय MCA ची परीक्षा पण पास झाल्यात आणि NISM मध्ये त्याने लेदर क्रिकेट पण चालू केलंय. म्हणजे कोचिंग पण चालू केलंय ती निशांत माळे यांनी. म्हणजे एकूणच क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानातही त्यांचा एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 7-7 आता पंच म्हणून आपल्याला बघायला मिळतात आणि लेदर क्रिकेटचं सेशन पण त्यांनी या ठिकाणी कोचिंग पण चालू केली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. चेंडू जातो डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये. यावेळेस पाहायला मिळतोय दमदार षटकार.
कर देता हुआ नजर आएगा। टीम की रन संख्या बनी है 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर की होगी मैच। पिछले मैच में 4 ओवर में 34 बनाए थे, 35 का पीछा नहीं करने दिया था टीम भूमि एंड अदिरा 11 फनस डोंगरी को। लेकिन इस बार हम देखेंगे कितने रन आपको यहां से और बनते हुए नजर आएंगे। 3 ओवर की मैच अगर यहां से भी 35-40 बनते हैं मयूर पाटिल सर, तो एक बड़ा टोटल हो सकता है सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव के सामने। बैकफुट पर गए इस बार, ये बढ़िया शॉट टैपिंग क्रिकेट आपको नजर आएगा। गेंद गैप में है, शॉट एक्स्ट्रा कवर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर रफ्तार के साथ 3-3 खिलाड़ी आएंगे। बढ़िया फील्डिंग मैदान के अंदर। 3 रन यहां से दौड़कर जरूर पूरे किए जाएंगे और इन्हीं 3 रनों के साथ टीम की रन संख्या बनेगी 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। तर नक्कीच आपण बघतोय आज किरण पवारला बराचसा फॅन फॉलोअर्स आपल्याला या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळाला होता, परंतु अजूनही या ठिकाणी विचार करायला गेला तर कळवे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, त्यांच्या विपक्ष जिते संघ पाहायला मिळेल। म्हणजे एकूणच सुशांत मोकल त्याची पूर्ण टीम असेल, साथ जितू हरेश गावंड याचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे अजूनही या ठिकाणी एक रोमहर्षक सामने प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळतील। बिल्कुल ये बड़ी मैच होगी, लेकिन इसके बाद की मैच उत्कर्ष सावळे और उसके सामने टीम उमरोली जो आज स्वर्गीय नामदेव स्मृति एंड डीवी फाइटर्स इस नाम से आपको इस प्रतियोगिता में खेलते हुए नजर आएंगे, जहां पे आपको आईएसपीएल के खिलाड़ी साहिल लोंगले जो इस मैदान के ऊपर खेलते हुए नजर आएंगे। एक ग्रुप है और एक ग्रुप में कई बड़ी टीमें, रायगढ़ भूषण सुशांत मोकल के साथ स्टार ऑलराउंडर प्रसाद पाटिल, हरीश गावंड के साथ द हिटमैन ऑफ टीम जीते रोहित मात्रे, कई बड़े खिलाड़ी जो आपको अभी भी अगले मैचेस में नजर आएंगे। नक्कीच या ठिकाणी आपण बघतो रुची 11 उत्कर्ष सावळे विपक्ष स्वर्गीय नामदेव स्मृती डीपी फायटर्स उमरोली, हे दोन्ही संघाचे या ठिकाणी आपण बघतोय। आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल उत्कर्ष सावळे विपक्ष उमरोली। म्हणजे जर विचार करायला गेला तर स्ट्रीट टू स्टेडियम आपण म्हणतो ना की या उक्तीप्रमाणे आयएसपीएल मध्ये साहिल लोंगलेने एक चांगला खेळ दाखवला होता, परंतु तशाच एक आपण बघतो ना की लेदर क्रिकेटमध्ये एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा फलंदाज निशांत माळी आणि त्याच्या सोबत रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं वेल फिनिशर, ज्याच्या माध्यमातून सगळेच्या सगळे सामने फिनिश केले होते असा ऋषिकेश माळी याचा खेळ पाहायला मिळेल। म्हणजे एकूणच एकाहून एक सरस आपल्याला संघ पाहायला मिळतील। आपण बघणार आहोत यानंतरचा सामना असेल, एका बाजूला असेल निशांत माळी आणि त्याच्या समवेत आपण ऋषिकेश माळी याला पाहू शकता, परंतु त्यांच्या विपक्ष खेळतील ते साहिल लोंगले आणि त्याची पूर्ण टीम। बिल्कुल बड़ी मैच होगी। चलिए टॉस के लिए आपको इनिंग ब्रेक में कंपलसरी आना है। एक तरफ उत्कर्ष क्रिकेट क्लब सावळे और उनके सामने स्वर्गीय नामदेव स्मृति डीवी फाइटर उमरोली की टीम, जिसके बीच होगा अगला बैटल। चलिए दोनों टीमों के कप्तान आपको इनिंग ब्रेक में यहां से कंपलसरी टॉस करने के लिए आना है। लेकिन 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ। पहली ओवर में आई है रन 15, दूसरी में बनी है 14, टोटल बनी है 2 ओवर के बाद 29 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स मैदान के अंदर हम देख रही है। एक तरफ खेलेंगे गीतेश जोशी और उनके साथ अनिकेत जोशी, ये जोशी भाइयों की जोड़ी जो मैदान के अंदर आपको खेलती हुई नजर आएंगी। लेकिन आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर आतिश मात्रे बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको आते हुए बिल्कुल नजर आएंगे। आखिरी ओवर, स्लॉग ओवर, डेथ ओवर, गेंदबाजों की मौत होने वाला ओवर, बल्लेबाज तैयार है। पहली गेंद है, बैकवर्ड पर गई, ये बढ़िया शॉट कवर के ऊपर से गेंद जाएगी सीधा बैकवर्ड पॉइंट पर। खिलाड़ी रफ्तार के साथ वहां से ट्रैवल जरूर कर रहे थे, लेकिन तब तक रन यहां से पूरे जरूर किए जाएंगे। अगले मुकाबले में पनवेल तहसील के प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेलने वाले पूरी तरीके से एक टेक्निकल बैटर निशांत माळी आपको नजर आएंगे, और जिन्होंने वरद टॉवर रासायनिक को आरपीएल सीजन 5 में चैंपियन बनाने में एक अहम भूमिका निभाई थी, वो ऋषिकेश माळी जो अगले मैच में आपको नजर आएंगे। उनके सामने आईएसपीएल के साहिल लोंगले, यानी कि बड़ी प्रतियोगिता है, बड़ी बड़ी टीमों का पार्टिसिपेशन आपको इस मैदान के ऊपर देखने को मिलेगा। रफ एंड टफ फाइट जब होंगी तब मजा आएगा, जब शेर दिल टीमें लड़ती है देवेंद्र सर तब मजा आता है। और आज की ए ग्रुप की टीम है जो सारी ही शेर दिल की टीम पर फील्डिंग करते हुए आपको नजर आएंगे। बनी है एक गेंद अभी बची है, अंत भला तो सब भला, क्या यहाँ से आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा हिट आएगा तन्मय 11 में देने के लिए।
बिल्कुल लाने की कोशिश की, उड़ाया गेंद को हवा में। कुणाल तारेकर आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती, ये आएगी विकेट और इससे विकेट के साथ पहली पारी का खेल आपको मैदान के अंदर समाप्त होता हुआ नजर आएगा, जहां पे रन बनाई है स्कोर कार्ड के ऊपर तन्मय 11 वंदड़े ने 35 यानी 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। और जीतने के लिए सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव को आने वाली 18 गेंदें और 36 रनों की जरूरत। बिल्कुल आ रहा है, आइए कप्तान आइए। टीम स्वर्गीय नामदेव स्मृति डेवी फाइटर उमरोली के कप्तान और रुचि 11 उत्कर्ष सावड़े के कप्तान, टॉस करने के लिए आपको यहां से बिल्कुल आना है। रुपेश पाटिल, चलिए 18 गेंदें जीतने के लिए आपको 36 बनानी है। अगले मैच में इन एक्शन में जो दो टीमें नजर आएंगे उनके कप्तान जिनको टॉस करने के लिए तुरंत आना है, स्वर्गीय नामदेव स्मृति टीवी फाइटर उमरोली के कप्तान, चलिए तुरंत आइए। इनिंग ब्रेक में आपको कंपलसरी टॉस करना है। दिस इज द फाइनल कॉल फॉर 2 टीम्स। चलिए उमरोली के कप्तान आइए और उनके सामने टीम रुचि 11 उत्कर्ष सावड़ी। फाइनल कॉल है, इनिंग ब्रेक में कंपलसरी टॉस करने के लिए आना ही पड़ेगा। आइए, जहां पे 18 में 36 बनानी है। मैं होऊंगा और मेरे साथ देवेंद्र माई सर बिल्कुल जुड़ेंगे दूसरी पारी में। तर वळूया दुसऱ्या सत्राकडे. आपण बघतोय या ठिकाणी रसायनी चषक 2025 आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या रसायनी परिसरातील सगळे समालोचक, मग अंकित मालुसरे असतील, राहुल पाटील असतील, यश मालकर असतील, त्यानंतर शुभम कदम, विलास कदम, या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक स्वप्न बघितलं होतं की नाईट टुर्नामेंट आपण ठेवायची आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली. 48 संघांना आमंत्रित केलं आणि या 48 संघांमध्ये आपण बघतोय हा रणसंग्राम या ठिकाणी या उसराईच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. उमरोली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. उत्कर्ष सावळे संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी लगेचच यायचं आहे. उमरोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. उत्कर्ष सावळे संघाच्या संघनायकाला मी विनंती करेन की आपण टॉस साठी लगेचच यायचं आहे. तर बोलतोय जिथे पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये काय जबरदस्त फलंदाजी दाखवली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये एकूण 29 धाबा जमा केल्या होत्या, परंतु शेवटचं षटक कमबॅक करणारे षटक ठरलं. 6 धाबांचं ते षटक फेकलं होतं गोलंदाज आतिश मात्रेनं आणि त्यानंतर या ठिकाणी रोखलंय 35 धाब्यावरती आणि आता मात्र 18 चेंडू 36 धाबांची गरज. दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ आवे होईल, दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ भारी पडेल ती येणारा काळ सांगेल. परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय प्रफुल्ल मोकल त्यानंतर कुणाल तारेकर या जोडीची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीची पारगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळते, कारण आपण बघतोय सलामीचा गोलंदाज समाधानच्या हातामध्ये पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतोय. जी सुरुवात आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये सावळेश्वर संघाविरुद्ध केली होती, कुणाल तारेकर असेल त्यानंतर प्रफुल्ल मोकल असेल, या जोडीनं काय जबरदस्त सुरुवात. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच ऍक्शन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू स्विचेट मारण्याचा प्रयत्न केलाय, कारण आपण बघतोय तळव्यांच्या रिजन मध्ये बाउंड्री लाईन थोडीशी या ठिकाणी आपण बघतोय जवळ वाटते आणि अशा परिस्थितीत त्या क्षेत्राचा फायदा उचलण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय तो फलंदाज प्रफुल्ल मोकल, कुणाल तारेकर. इथे मात्र पहिला चेंडू
रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु यावेळेस मात्र आपण बघतोय चांगला चेंडू टाकला होता, वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्याला सन्मान दिला, चेंडू गेला गलीमध्ये, तिथे मिळते सिंगल. स्वतःच संघाचं खातं ओपन केलं, जिथे 18 चेंडू 36 धाबांची गरज होती. आता मात्र पहिला चेंडू आला तो निर्धाव आणि त्यानंतर आपण बघतो आली ती सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय पारगाव संघाचं. 18 चेंडू 36 धाबांची गरज. सामना सहजासहजी सोपा नसेल, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण बघा वाचवल्या होत्या त्या 24 चेंडून मागे आणि अशा परिस्थितीत आता मात्र एक षटक कमी आहे मानास आपण बघतोय. 18 चेंडून मागे 36 धाबा वाचवायचे आहेत, डिफेंड करायचे आहेत त्या तन्मय 11 विंदडे संघाला. बिल्कुल तन्मय 11 विंदड़े टीम जो यहाँ से डिफेंड कर रही है 36 रन कर सकते हैं, क्योंकि पिछले मैच में अगर उन्होंने 35 बचाए थे 4 में, तो यहाँ पे वो 3 में 36 तो बचा ही सकती है. लेकिन ये विकेट आएगी इस बीच. प्रफुल्ल मोकल जिनकी पारी का आपको खात्मा होता हुआ नजर आएगा और सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव को मिलेगा पहला झटका, जहां पे डंडी गोल. पहला झटका आपको यहां से बिल्कुल लगता हुआ नजर आएगा, जहां पे विकेट जरूर गिरा प्रफुल्ल मोकल का और नंबर 3 के ऊपर न्यू बैटर प्रवीण मोकल, जिन्होंने बतौर गेंदबाज बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, अपने टीम के लिए विकेट को भी निकाला था. और वही गेंदबाज प्रवीण मोकल यहां से नंबर 3 के ऊपर मैदान के अंदर आएंगे. लेकिन कुणाल तारिकर के ऊपर होंगे तमाम दर्शकों की निगाहें, क्योंकि अगर सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव को कोई जितवा सकता है ये मैच तो वो है कुणाल तारिकर. लेकिन गेंदबाज कमाल की गेंदबाजी कर रही है, लेफ्ट आर्म से आती है. गेंदबाज का नाम है समाधान पाटिल. समाधान पाटिल को मैंने हमेशा देखा है टीम विंदड़े की तरफ से, मरुआई विंदड़े के नाम से इस टीम को आपने कई बार देखा, लेकिन आज मरुआई विंदड़े नाम नहीं है, आज तन्मय 11 विंदड़े के नाम से ये टीम खेल रही है. और इससे बेचिए क्या हुआ मैदान पर, बड़ा झटका लगा रनआउट के तौर पर. कुणाल तारिकर जल्दबाजी कर बैठे है, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी. ये 440 बॉल का बड़ा झटका. कुणाल तारिकर बैक टू डग आउट. आपण बघतोय कुणाल तारेकर आघाडीचा महत्वाचा फलंदाज होता आणि तो बाद झाल्यानंतर थोडस प्रेशर नक्कीच असेल त्या पारगाव संघासमोर. येणारे चेंडू शिल्लक असेल तब्बल 14 आणि आपण बघतोय धावफलकावर धावा आतापर्यंत अंकित झाल्या एकच, म्हणजे 35 धाबांची गरज होती, परंतु इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून दिले. काव कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला दमदार षटकार. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय बिमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाईल. आमचे तिसरे पंच विशाल पाटील सर या ठिकाणी आपण बघतोय बिमरची तपासणी करतील. फुलटा चेंडू फेकला होता आणि त्या चेंडूला सरळ फेकून दिलं होतं काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. इथे मात्र आपण बघतोय पाहणी केली जातीये. आमचे तिसरे पंच विशाल पाटील सर या ठिकाणी बघतायत. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय बिमर साठी आणि पंचांचा इशारा आलाय हा चेंडू असेल लो. या ठिकाणी बिमर घोषित केलाय पंचांनी. म्हणजे या ठिकाणी आता मात्र बघतोय एकच धाव आतापर्यंत खर्ची केली होती गोलंदाज समाधान पाटील, परंतु या चेंडूवर त्यानं मात्र निराशा केली. आता मात्र आपण बघतोय पुढचा चेंडू असेल. उघडा डोळे बघा नीट, कारण फ्री हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट वर आलेला हा तडाखा चेंडू जाईल सरळ लॉंगनच्या डोक्यावरून. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार.
बेटर देन सेटबैक, ये आपने कई बार सुना है। और सदगुरु सीमेंट सप्लायर पारगांव के बल्लेबाजों ने बताया, भले ही हमारे स्टार डगआउट में गए हो लेकिन हम भी सुपर स्टार है, हम भी पलटवार कर सकते हैं। और ये कमाल का कमबैक, कमाल की वापसी। एक और बार अटैक करना चाहती है, स्लॉट वाली गेंद थी, ऑन साइड के ऊपर ड्राइव किया जाएगा। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी आपको रफ्तार के साथ आते हुए नजर आएंगे, लेकिन तब तक मिलेगा यहां से मात्र एक, यानी कि सिंगल रन। और इसी एक के साथ रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 15 रन। पीछा करना है 36 का, जीतने के लिए आने वाली 12 गेंदें और 21 यानी 21 रनों की होगी जरूरत। लेकिन प्रणय वही जो आपको आखिरी रात में इन एक्शन में नजर आएंगे, अपना टीम जो बहुत समय के बाद ग्रामीण में आपको खेलते हुए नजर आएंगे। और प्रणय भोईर जो चाइना के नाम से मशहूर है, वो आपको बिल्कुल नजर आएंगे इसी मैदान पर। तो नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतंय सवणे परिसरातील अजून एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक डॅशिंग नेतृत्व मनोज देशमुख, ज्यांच्या आपण बघतोय, ज्यांच्या नावानं आपण बघतोय, ज्यांच्या सुकन्याच्या नावानं रियांशी 11, माफ करा रियांशी 11 या ठिकाणी नावानं बरेचसे संघ पॅक केले जातात। ते आमचे मनोज देशमुख यांना मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी यायचं आहे। मनोज देशमुख यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल। उत्कर्ष सावळे आणि उमरोली या दोन संघादरम्यान याच दरम्यान आपण पाहुण्यांना आमंत्रित करूया। मयूरजी मेहतर असतील, आदित्य कोदेरे असतील, अक्षय कोदेरे असतील आणि सुजित मेहतर, या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं स्वागत। नक्कीच आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला मनोजजी देशमुख यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय। आपण बघतोय रुची 11 उत्कर्ष सावळे आणि स्वर्गीय नामदेव स्मृती डीपी फायटर्स उमरोली या ठिकाणी आपण बघतोय हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात नाणेफेकीचं काम करतायत। आमचे मनोज देशमुख, आपली सुकन्या रियांशी हिच्या नावानं आपण बघतोय बरेचसे संघ पॅक करतायत। ते आमचे मनोज देशमुख, सवणे परिसरातील एक जबरदस्त डॅशिंग नेतृत्व आणि या ठिकाणी आपण बघतोय त्यांचं शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात आला, ते मनोज देशमुख यांच्या शुभ हस्ते। बोलतोय पुन्हा एकदा सामन्याकडे, मानस आपण बघितलं होतं, असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये धावा कमी येतील की काय, कारण 4 चेंडूवर अवघी एकच धाव खर्ची केली होती, परंतु नंतरचे 2 चेंडू तब्बल धावा खर्ची करून गेले 14 आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा आल्या त्या तब्बल 15। आता मात्र गरज असेल 12 चेंडू 21 धावांची, 10 ची सरासरी किमान राखायची ती। आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला रोहित शर्मा स्टाईलने फेकून दिलाय, काव कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला दमदार स्ट्रोक, षटकार। आपके ऊपर अगर आपको भरोसा है तो वो भरोसा आपको क्रिकेट के खेल में हमेशा आगे ले जाता है। परिस्थितियां चाहे कितने भी विकट हो, लेकिन आपको मजबूती से परिस्थितियों का सामना करना पड़ता है, क्योंकि अगर आप परिस्थितियों का डटकर सामना करेंगे तो आपको जीवन में आगे बढ़ने की शक्ति मिलेगी। इफ यू फेस द डिफिकल्टीज, इफ यू फाइट विद द डिफिकल्टीज, देन यू गेट द पावर टू गो अहेड इन योर लाइफ। और वही मैदान के अंदर आपको यहां से बिल्कुल होता हुआ नजर आएगा। फुल टॉस गेंद थी, मिस कर गए, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट, ये बताया जाएगा। डंडी को किया है गोल, गेंदबाज बनेंगे पावरफुल, 2 शेर तो मैं 1.25 शेर, बड़ा झटका। जबरदस्त गोलंदाजी, कारण आपण बघतोय मानस या ठिकाणी विचार करायला गेलं तर षटकार आला होता मागच्या शेवटच्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 2 षटकार आले होते आणि हा षटकार म्हणजे सामना जवळजवळ पारगाव संघ या ठिकाणी आपण बघतोय भलेही बाद झाला असेल कुणाल तारेकर, परंतु जसा कुणाल तारेकर बाद झाला त्यानंतर जबाबदारी स्वीकारली होती ती फलंदाज आतिश मात्रेनं, परंतु आतिश मात्रेनं काय करून बसला, फुलटॉस डिलिव्हरी होती आणि या फुलटॉस चेंडूवर त्रिफळाची धून स्वतःवर निराश असेल तो या ठिकाणी आपण बघतो आतिश मात्रे। और ये करने की जरूरत भी नहीं थी देवेंद्र सर, जब आपको पता है पहली गेंद के ऊपर आपने 6 मारी है, 11 गेंदें आपको 15 बनानी है, थोड़ा सा दिमाग चलाइए, थोड़ी सी मैच्योरिटी बनाइए, सिंगल डबल लीजिए, आप 2 रन लेंगे, फिर आपको 10 में 13 होंगे, फिर 2 लेंगे, फिर 9 में 11 होंगे। जैसे जैसे आप गेंद और रनों के बीच का अंतर कम करते जाएंगे, आप मैच को जितना नजदीक लेकर जाएंगे उतना आपकी टीम के लिए आसानी होगी। ये टेनिस क्रिकेट में मैं हमेशा कहता हूं बल्लेबाजों को अपना दिमाग खोल के रखना पड़ता है। अगर आप मैच्योरिटी नहीं रखेंगे, ना रखेंगे पेशेंस, तो आपकी टीम जीत नहीं सकती। और इसी वजह से कई टीम जो है 6 में 4, 6 में 3 के मैचेस बड़े हिट की वजह से गंवाते हैं। नक्कीच कॅल्क्युलेटेड रिस्क आपण म्हणतो ना की चौकार षटकाराचं गणित
या ठिकाणी खेळलं जातं आणि तेच गणित या ठिकाणी पारगाव संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत होतं. इथे मात्र पाहायला मिळतं बॅक टू बॅक आलेली दुसरी विकेट. कमबॅक करेल का विंदणे संघ? कारण आपण मागच्या सामन्यात अशीच परिस्थिती पाहिली होती. असं वाटलं होतं की त्या ठिकाणी फणस डोंगरी संघ डोकं वर करते, परंतु डोकं वर करू दिलं होतं त्या सामन्यामध्ये आणि तीच काहीशी परिस्थिती पुन्हा एकदा चकित करेल का तो तन्मय 11 विंदणे संघ? 9 गेंदें है, जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. एक समय ऐसा लगा था कि पारगांव टीम इस मुकाबले में वापसी कर चुकी है, कमबैक कर चुकी है और यहां से पारगांव टीम अब आपको जीत की ओर अग्रसर होते हुए नजर आएगी. लेकिन जो गेंदबाज आई दूसरी ओवर में गेंदबाजी करने के लिए, सूजल, जिन्होंने बताया कि पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, और ये कमाल का कमबैक गेंदबाज सूजल नवारी के माध्यम से आपको मैदान के अंदर होता हुआ नजर आएगा. तन्मय 11 विंदणे को मजबूत करने का काम किया सूजल नवारी के गेंदबाजी ने और यहां से दोनों तरफ से अब मैदान के अंदर कमाल का खेल. ये बड़ा मंच है और जो लगाएगा बड़ा पंच वही बनेगा मैदान का सरपंच. लेकिन वो कौन होगा इसके ऊपर अब भी निगाहे. ये मैच रोमांच की चरम सीमा पर जाता हुआ नजर आएगा. नक्कीच शेवटचे 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाज सुजल इथे मात्र आपण बघतोय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता. इथे मात्र काय घडतंय मैदानावर आपण बघत होतो की धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी स्वतःला सावरलंय. आपण बघत होतो की 11 चेंडू 15 धावांची गरज होती. एक षटकार पहिल्या चेंडूवर आला होता, त्यानंतर प्रेक्षक देखील सांगत होते की सिंगल डबल्स जर का घेतल्या असत्या तर नक्कीच चित्र वेगळं पाहिलं असलं. परंतु आपण नेहमी म्हणतो ना की आपण फक्त बोलत असतो, परंतु मैदानावर फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय असतं की धावा किती राहिल्यात, मला किती षटकार मारायचे आहेत, मला किती चौकार मारायचे आहेत. आणि इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल फाईन लेगच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स, सीमा रेषा पार आलेला पुन्हा एकदा कमबॅक करणारा हा चौकार. वाले हो सकती है थोड़ी सी राहत की सांस टीम पारगांव के डगआउट में आपको यहां से बिल्कुल देखने को मिलेगी. जैसे ही रन बने वैसे ही पारगांव के डगआउट में जो निराशा थी वो अब खुशी में तब्दील हो चुकी है. रन बनेंगे स्कोर कार्ड पर टोटल 25 रन बनेंगे. जीतने के लिए अब 11 रनों की जरूरत है. गेंदे बची है यहां से 7 गेंदे 11 रन. अमूमन 7-12 होता है जिसका भाव काफी बड़ा हुआ है, लेकिन ये 7-11 खर्राब गेंद कर दी है. गेंदबाज को किया हक्का बक्का, दिया मौका तो लगाया छक्का. आ बैल मुझे मार और ये आधा दर्जन रन. संघाचं म्हणजे अजूनपर्यंत आपण सांगतोय भलेही आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि गरज असेल ती तब्बल 5 धावांची, परंतु या 5 धावा जरी 5 धावा असतील तरी मात्र सोप्या नक्कीच नसेल. कारण आपण बघतोय शेवटचं जे षटक टाकलं होतं आतिश म्हात्रेनं फक्त 6 धावा खर्ची केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये पारगाव संघाचा गोलंदाज. आणि तसंच जर का प्रत्युत्तर देने की ताकत अपने पास रखता है. किसी भी बादशाह को मिटाकर कुर्सी को हासिल करने की ताकत रखने वाला हुकुम का इक्का. लेकिन वो इक्का है गेंदबाज डेथ ओवर स्पेशलिस्ट अकरोल पाटिल के हाथों में गेंद थमाई है. युवा खिलाड़ी, युवा की हवा, ये मैं आपको हमेशा बताता आया हूं इस सीजन. लेकिन क्या युवा की हवा चलेगी? गेंदबाज तैयार, पहली गेंद के ऊपर लॉफ्ट किया, मिस टाइमिंग हुआ है, खिलाड़ी आएंगे. यस, इट इज डन. The catch has been taken and the batter is going back to pavilion. ये एक और बड़ा झटका टीम पारगांव को. नक्कीच फलंदाज भूषण पाटील ऑन स्ट्राइक असता, परंतु या ठिकाणी आपण बघतोय हा सामना लवकर संपवण्याच्या इराद्यानं मारलेला स्ट्रोक्स या ठिकाणी आपण बघतोय जिवारी लागते. पारगाव संघाच्या प्रतीक्षा करावी लागते. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल ती तब्बल 5 धावांची. और यहाँ पे भी फिर एक बार देवेंद्र माही सर बात आ जाती है मैच्योरिटी की. कब अपना दिमाग आप चलाओगे, कब आप गेम की परिस्थिति को खेलेंगे, क्योंकि आपको परिस्थितियों को खेलना आना चाहिए. यू हैव टू प्ले द सिचुएशन. आपका नेचुरल गेम आप खेलते आप आगे जाते हैं, लेकिन परिस्थिति को खेलना आप कब सीखेंगे? अगर आपको ग्रामीण क्रिकेट में बड़ा बनना है तो आपको परिस्थिति को खेलना पड़ेगा. मैच्योरिटी
सेंसिबिलिटी एंड पेशेंस, ये 3 चीजों की मैं हमेशा बात करता आया हूं जो आपके अंदर होना बहुत जरूरी है। हिट करना चाहते हैं, मिस कर गए, ये डॉट गेंद आपको यहां से आती हुई नजर आएगी। कमाल की गेंदबाजी की है, बल्लेबाज के ऊपर आपको यहां से अब प्रेशर खतरा मंडराता हुआ नजर आएगा, लेकिन दबाव में खिलाड़ी बिखरता भी है तो दबाव में खिलाड़ी निखरता भी है। कौन बिखरेगा और कौन निखरेगा ये तो आने वाला वक्त बताएगा। नक्की 4 चेंडू आणि 5 धावांची गरज। बघा आता या ठिकाणी प्रेशर या ठिकाणी आता द्विधावनिस्तीमध्ये अडकलाय फलंदाज। फटका या ठिकाणी स्ट्रोक या ठिकाणी मोठा खेळायचा चौकार षटकारासाठी की सिंगल डबल घ्यायची या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलाय तो फलंदाज। बघूयात काय घडेल आता या चेंडूवर। हा चेंडू पुन्हा एकदा सिंगल घ्यायची की स्ट्रोक्स मारायचा, पुन्हा या नादामध्ये या ठिकाणी बीट केला जातोय। जबरदस्त कमबॅक या ठिकाणी प्रेक्षकांना आपण बघतोय। सामना आवडला असेल तर टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत, कारण आपण बघतोय एका बाजूला तन्मय 11 विंदणे संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ पाहायला मिळतोय। एक जबरदस्त रोमहर्षक सामना। पहिल्या 2 षटकामध्ये काय घडलं त्याचा विचार न करता शेवटच्या षटकामध्ये मला धावा किती वाचवायच्या आहेत त्याचा विचार केला जातोय तो गोलंदाज अक्रुल पाटील याच्याकडून। ये कमाल की मैच है, ये माउथ वाटरिंग एनकाउंटर जिसे हम कहते हैं, नेल बाइटिंग एनकाउंटर जिसे हम कहते हैं, दांतों तले लोहे के चने चबवाने वाला मैच। इस बार भी मिस कर गए है कैच का कॉल। यस इट इज डन, कॉट बिहाइंड के तौर पर यह बड़ा झटका आएगा और विंदने टीम तन्मय 11 विंदने जो जीत की राह पर आपको यहां से कदम बढ़ाते हुए नजर आएगी। गेंदें बचेंगी 2, जीतने के लिए आपको बनाने हैं 5 रन। आज देखिए जरा किसमें कितना है दम, और जो दिखाएगा दम वही बनेगा इस मैच में बाजीराव सिंघम, क्योंकि 2 गेंदें और बनानी है 5। 2 चेंडू 5 धावा। आता मात्र कोणता संघ जिंकेल प्रेक्षक पण आता हा सामना उभे राहून पाहतायत, कारण सगळ्यांच्या ठिकाणी आपण म्हणतो ना की या ठिकाणी आता मात्र रोमांच या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत। कारण आपण पाहतोय असं वाटलं होतं 6 चेंडू 5 धावा सोप्या असतील पारगाव संघासाठी, परंतु तसं घडलं नाही। कारण असं म्हणतात ना, करा किंवा मरा ही शूरवीराची संकल्पना असते। जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी हा सामना सहजासहजी सोडणार नाही, आणि अशा पद्धतीने आपण बघतोय हा सामना सहजासहजी सोडण्यासाठी दोनही संघ तयार नाहीयेत। आणि आपण बघतोय दोन्ही संघांच्या बाजूने आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज। काय घडेल? अक्रुल पाटिल, आपने इक्के की बात की थी और ये खिलाड़ी इक्का बनकर ही आया है टीम तन्मय 11 विंदने के लिए। क्या कमाल की गेंदबाजी की है अक्रुल पाटिल ने, यहां से भी किनारा और ये कमाल का कैच। वाह भाई वाह, गेंदबाज के नाम का हो रहा है बोलबाला, और आला रे आला अक्रुल पाटिल आला, ये विकेट। जबरदस्त सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपण बघितलं होतं 5 चेंडू आणि 5 धावांची गरज होती। सामना होता कुठे आणि सामना आला कुठे। आता मात्र शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक, आणि गरज असेल ती एका मोठ्या स्ट्रोक्सची, गरज असेल एका मोठ्या फटक्याची, गरज असेल ती षटकाराची, कारण 5 धावा कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या ठिकाणी या टुर्नामेंटचा नियम आहे। आता मात्र शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक, बघूयात कोणता संघ आता मात्र या ठिकाणी या शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 5 धावांची। काय घडेल आपण बघतोय। आपण सुरुवातीपासूनच सांगत होतो की डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही। परंतु बघूयात शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक मित्रांनो, गरज असेल ती तब्बल 5 धावांची। करा किंवा मरा ही एका शूरवीराची संकल्पना असते, मरण्याच्या आधी काहीतरी करेन ही एक सामान्य माणसाची संकल्पना असते, परंतु मी तोपर्यंत मरणार नाही जोपर्यंत मी जिंकत नाही ही एका विजेत्याची संकल्पना असते, आणि तो विजेता संघ कोणता होईल याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष। बघूयात, वेळ जास्त घेऊ नका, कारण एका चेंडूचा खेळ शिल्लक। आता मात्र या ठिकाणी फलंदाजाला एकच काम करायचं आहे, मनामध्ये फक्त या ठिकाणी जिंकण्याची आशा निर्माण करायची आहे, आपल्या मनगटातील ताकद जागी करायची आहे आणि चेंडूला सरळ फेकून द्यायचे षटकाराच्या पलीकडे। परंतु त्या उलट गोलंदाजाचा विचार करायला गेला तर गोलंदाज म्हणत असेल मला फक्त माझ्या जवळचा एक चांगला चेंडू टाकायचा आहे आणि हा सामना आमच्या बाजूने खेचून आणायचा आहे। बघूयात, टाळ्या व्हायला पाहिजेत या शेवटच्या चेंडूवर। 1 चेंडू 5 धावांची गरज, आणि हा सामना जिंकला बिंदणे संघाने पारगाव संघाविरुद्ध 5 धावा जमा करू दिला नाही। जबरदस्त या ठिकाणी रोमहर्षक सामना पाहायला मिळाला, आणि हा सामना आपण बघतोय हे षटक मेडन फेकलं या गोलंदाजानं। एक जबरदस्त या ठिकाणी वापसी करणारे षटक टाकलं ती गोलंदाज अक्रुल पाटील। काय जबरदस्त गोलंदाजी ती अक्रुल पाटीलची।